नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग हा गायनिक हेल्थचा, स्त्री आरोग्य तसंच सौंदर्याचा. केस हे आरोग्याचं आणि सौंदर्याचं प्रतीक. केस गळू नयेत, अकाली पांढरे होऊ नयेत, सिल्की आणि स्ट्रॉंग राहावे ही प्रत्येकाची इच्छा असते, पण त्यासाठी योग्य प्रयत्न करणंही तेवढंच आवश्यक असतं. सध्या पोल्युशन, स्ट्रॉंग सनलाईट, धूळ आणि धुराचा सतत संपर्क यामुळे केसांचं खूप नुकसान होत असतं. त्यातच केस धुण्यासाठी किंवा कंडिशनिंगसाठी शॅम्पू कंडिशनरमध्ये असणाऱ्या केमिकल्सची अजूनच भर पडते आणि केसांचं आरोग्य अजूनच पणाला लागतं. चला तर मग आज पाहूया 3 सोपे उपाय की जे हेल्दी आणि सिल्की केसांसाठी उचललेलं पहिलं पाऊल असेल. पहिला उपाय आहे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नहाण्यापूर्वी म्हणजे केस धुण्याआधी केसांच्या मुळाशी ओल्या नारळाचं दूध अर्धा तासासाठी लावून ठेवणं. यासाठी ओल्या नारळाचे तुकडे मिक्सरमध्ये फिरवून पेस्ट तयार करावी आणि गाळणीच्या मदतीने गाळून मिळालेलं नारळाचं दूध हलक्या हातांनी केसांच्या मुळाशी लावावं. अर्धा तासानंतर केस धुवावे. दुसरा उपाय म्हणजे केस धुण्यासाठी केमिकल्सपासून बनवलेला शॅम्पू कंडिशनर न वापरता शिकेकाई, रिठा, आवळा, जास्वंदाची फुलं आणि पानं यापासून बनवलेलं पाणी वापरावं. यासाठी शिकेकाईची 1 शेंग, 3 ते 4 रिठे, चमचाभर आवळकाठी, जास्वंदाची 3 ते 4 फुलं आणि 3 ते 4 पानं घ्यावीत. शिकेकाई आणि रिठे खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून त्याच्या आतल्या बिया काढून घ्याव्यात. आता मिक्सरमध्ये शिकेकाई, रिठा आणि आवळकाठी जाडसर बारीक करून घ्यावं. एका पातेल्यामध्ये साधारण 1 लिटर पाणी घ्यावं. त्यात मिक्सरमधलं मिश्रण, जास्वंदाची फुलं आणि पानं टाकावीत. आता गॅसवर पातेलं ठेवून 1 उकळी आणावी. उकळी आली की गॅस बंद करून झाकण ठेवून द्यावं. सकाळी गाळून घेऊन या पाण्याने केस धुवावेत. आणि तिसरा उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळा चूर्णात 1 चमचा मध आणि अर्धा चमचा तूप मिक्स करून घ्यावं. यामुळे केसांचं आरोग्य तर सुधारतंच, शिवाय डोळ्यांची आणि दृष्टीची शक्ती सुद्धा वाढते. सौंदर्यवर्धन करणारे असेच अजूनही प्रभावी उपाय जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.